अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना शौर्य पदक जाहीर झालं। 26/11ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी विश्वास नांगरे पाटील यांनी तब्बल 4 तास एका पिस्तुलाच्या मदतीने अतिरेक्यांशी लढा दिला होता, पण त्यांना शौर्य पदक देण्यात आलं नव्हतं। प्रधान समितीने आपल्या अहवालात नांगरे पाटील यांच्या शौर्याबद्दल उत्तम शेरा दिला आणि शेवटी 5 वर्षांनंतर का होईना त्यांच्या शौर्य पदकाने गौरव करण्यात आला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। विश्वास नांगरे पाटील यांना शौर्य पदक मिळालेलं आहे। आपल्या सोबत आहे ते सर, सर्वात पहिले तुमचं अभिनंदन। शौर्य पदक मिळालेलं आहे, काय सांगाल तुम्ही? 5 वर्षापूर्वी जो अतिरेकी हल्ला मुंबईवरती झालेला होता, त्या अतिरेकी 9:40 ताजमध्ये घुसलेले होते आणि 9:51 आम्ही त्यांच्या पाठीमागं घुसून 10:03 क्रिस्टल हॉल ज्या ठिकाणी लग्न चालू होतं त्याच्या बाहेर त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना तिथून हुसकावून लावलं आणि 6व्या मजल्यापर्यंत त्यांचा पाठलाग केला। या टाइमली ॲक्शनमुळे निश्चितपणे त्यांना माघार घेण्यास प्रवृत्त करण्यात आम्हाला यश मिळालेलं होतं। निश्चितपणे या एक समाधान आहे की जी त्या रात्रीची आमची कामगिरी होती त्याला एक प्रकारची पोचपावती मिळाली। सर, ज्या रात्री ते अतिरेकी घुसले होते, 4 अतिरेकी होते, त्यांच्याकडे AK-47 होते, ग्रॅनेड होतं त्यांच्याकडे। अशा परिस्थितीमध्ये एक पिस्टल आणि काही अधिकारी मिळून कसा विचारला मनात की आपण त्यांना रोखू शकतो? त्यावेळेला मला आठवतं की राहुल शिंदे आणि समाधान मोरे ही तर मिसरुडीही फुटलेली तरुण मुलं SRPF मधले, ज्यावेळेला गेटमधनं त्यांच्याकडं कुठल्या रायफली आहेत मी विचारलं, 303 रायफली होत्या। किती राऊंड्स आहेत? 30 राऊंड होते, कुठल्याही बुलेट प्रूफ जॅकेट्स नव्हते। आणि त्यांना विचारलं की यापेक्षा आपल्या आयुष्यात देशासाठी मारायची किंवा मरायची संधी येणार का? तर ती मुलं उत्साहानं आतमध्ये आली आणि 3 वाजेपर्यंत आमची लढाई चालू लागली। 3च्या गोळीबारात माझ्या बॉडीगार्डला गोळी लागली, त्याच्या पोटातली गोळी त्याच्या पोटात गेल्यामुळे तो जागेवर शहीद झाला राहुल शिंदे, आणि अमित जखमी झाला, समाधान मोरे स्प्लिंटरनं जखमी झाला। तर ही तरुण मुलं जिद्दीनं आमच्याबरोबर त्या संघर्षात उतरली। त्यामुळं त्या ठिकाणची ज्यावेळेला करकरे सर, कामटे सर, साळसकर, तुकाराम मुंबाळे यांच्या हुतात्म्याविषयी आम्हाला कळालं, त्यावेळेला आणखी रग पेटत होती। म्हणजे त्यावेळची जी किलिंग इन्स्टिंक्ट होती ती वेगळी होती। युद्धनीती बरोबर शौर्य या दोन्ही गोष्टींची जोड असल्यामुळे रात्री आम्हाला म्हणजे खूप मन शांत ठेवून त्यांच्याशी मुकाबला करता आला। सर, एक प्रश्न इथे विचारायचा वाटतो, त्या घटनेनंतर असंख्य असे अधिकारी होते, त्यांचा मानसन्मान, त्यांना त्यांचा गौरव करण्यात आला, पदक देण्यात आलं। आपली टीम किंवा आपल्याला उशिरा पदक मिळालं किंवा आपल्या शौर्याचा उशिरा गौरव करण्यात आलेला आहे असं वाटतं का? प्रधान कमिशननी त्याची तपासणी केली, पूर्ण एव्हिडन्सेस, वायरलेस कम्युनिकेशन्स, CCTV फुटेजेस, सगळ्यांची विटनेस स्टेटमेंट्स, आणि त्यानंतर एक चांगल्या पद्धतीच्या निष्कर्षामध्ये आमच्या टीमला खूप चांगलं क्रेडिट त्या कमिशननं दिल्यानंतर त्याची पुन्हा शिफारस होणं म्हणजे ताऊन सुलाखून एक कस त्यातला निघतो, आणि त्यानंतर गेल्याचं आणि उशिरा मिळाल्यातनं एक वेगळा आनंद असतो, तोही आहे। नक्की सर, पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन। 26/11च्या घटनेच्या वेळी एका साध्या पिस्टलच्या साहाय्याने आणि 2 कॉन्स्टेबलच्या साहाय्याने विश्वास नांगरे पाटील यांनी AK-47चा सामना केला होता। त्यावेळी त्यांच्या मनात आलं होतं की देशासाठी हीच वेळ काहीतरी करण्याची, आणि त्यांनी जवळपास 4 तास त्या अतिरेक्यांना रोखून धरलं, एनर्जी कमांडो आले, आणि त्यानंतर पुढे त्यांनी आपला मोर्चा सोडला। अशा परिस्थितीमध्ये उशिरा का होईना पण सरकारने त्यांच्या शौर्याचा गौरव केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।